गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळचे वाजले आहेत 6 आणि आम्ही निघालो आहो जेजुरी गडावर. तर आपल्या मार्तंड मल्हारीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण निघालो आहोत जेजुरी गडावर. तर बघा गणपती बाप्पा कसं वातावरण उजळतोय. छान अशा सकाळच्या वातावरणात आम्ही निघालो आहोत जेजुरी गडावर. अशा प्रकारे खंडोबा देवाची गाणी ऐकत ऐकत आम्ही आलो गडाच्या पायथ्याशी. आता निघतोय आम्ही गडावर चढण्यासाठी. भरपूर अशी गर्दी खाली तर दिसत होती, आता वर गेल्यावर पाहू. तर सर्वांना माहितीच आहे, जसं की 5 पायऱ्या जेजुरी गडाच्या नवऱ्याने बायकोला उचलून घेतल्या जातात. तर मला नव्हतं वाटत की हे घेतील, पण यांनी मला उचलून घेतलं आणि 5 काय चांगल्या 10 पायऱ्या वर आले. तर छान वाटलं. तर हे पहा, भरपूर अशी गर्दी होती. नवीन नवीन जोडपं म्हणा किंवा जुनं प्रत्येकजण येईल ते कपल आपल्या बायकोला उचलून घेतं. तर वरती पहा किती भरपूर अशी गर्दी होती आणि भंडाऱ्याने पूर्ण आपली जेजुरी पिवळी म्हणजे सोन्याची दिसत होती. तर छान असं फुलांचं देखील डेकोरेशन वगैरे केलं होतं, कारण षडरात्र महोत्सव चालू आहे आणि आमचं देखील एवढं भाग्य की या महोत्सवामध्ये या 7 दिवसांमध्ये आम्हाला दर्शन रविवारच्या दिवशी मिळालं आणि खूप छान दर्शन झालं. अगदी मन भरून देवाला बघता आलं. तर इथे गर्दीमध्ये बरेच जणांची जे काही नवस वगैरे बोललेले असतात ते सगळं वेगवेगळ्या प्रकारचं पाहायला भेटलं. आपल्याला जास्त माहिती नाही, पण होते बऱ्याच गोष्टी. कोण लोटांगण घेत होतं मंदिराच्या कडेने वगैरे. तर अशा गोष्टी पाहायला भेटल्या. आणि भंडारा, तर भंडारा इतका छान उधळला जातो, ते पाहायलाच खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे आम्ही देखील खंडेरायाचं खूप छान असं दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर जिजाच्या बाबांनी आणि मी छान असं भंडारा जो आहे ते उधळून येळकोट येळकोट जय मल्हार असं छान असं जयघोष केला. खूप छान वाटलं. जिजा पण खूप खुश झाली. जिजाचं पूर्ण जे रांगेत थांबलं होतं, पूर्ण रांगेमध्ये तेच चालू होतं, येळकोट येळकोट जय मल्हार. किती छान ना. मुलं जे ऐकतात ते लगेचच कॅप्चर करून म्हणायला आवडतं त्यांना. तर खाली आलो आणि त्याच्यानंतर आम्हाला घ्यायची होती खंडेरायाची मूर्ती. तर 2 मूर्त्या काकूंनी एक आणि मी एक घेतली. तर अशा प्रकारे भंडाऱ्याची जी पिशवी होती त्याच्यामध्येच मूर्त्या दिल्या आम्हाला तर दादानी, आणि छान अशा मूर्त्या घेऊन आम्ही निघालो माघारी. तर अशा प्रकारे हा आमचा रविवार सार्थकी लागला आणि खूप छान दर्शन झालं. येळकोट येळकोट जय मल्हार.